पुणे के स्वारगेट एसटी डिपो मामले में आरोपी दत्तात्रेय गाढ़े के वकील वाजिद खान ने प्रेस कॉन्फ्रेंस में सोशल मीडिया पर फैलाई जा रही अफवाहों को खारिज किया। उन्होंने निष्पक्ष जांच और पुलिस सुरक्षा की मांग की है। आरोपी के वकील का कहना है कि पीड़िता और आरोपी के बीच आर्थिक लेन देन की कोई पुष्टि नहीं हुई है। वहीं आरोपी के भाई ने कहा कि सच्चाई सामने आनी चाहिए। दोषी साबित होने पर फांसी भी मंजूर है, लेकिन पहले निष्पक्ष जांच जरूरी है। आज पुण्यात स्वारगेट येथे जे प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भातली ही प्रेस कॉन्फरन्स आहे। न्यायदेवतेवर व पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। आज जी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे त्यामध्ये आरोपीचे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत। मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका, त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे। कारण की काय आहे, ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यापाठीमागची पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे। म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोर्ट ठरवेल। आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह यांना सुद्धा, म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत, व्हायरल चालू आहेत, आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली। बॅड कॉमेंट्स, घाण कॉमेंट चालू आहेत। म्हणजे रेप केस वकिलांनी लढायची का नाही लढायची हा प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखा आहे। पांचट लोक उठतात, फोन करतात, त्रास देत आहेत। तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते, जे सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर आहेत, जे कमेंट करतात, त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतोय, ह्यांना किती त्रास झाला आहे, यासाठी ही कॉन्फरन्स आहे। जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ। आपण सांगावी अशी विनंती आहे। बोला, माईक लावून बोला। स्वारगेट बलात्कार प्रकरणी दत्ता गाडे जो 70 प्रकार घडला, त्याच्या आधी तो गुलटेकडी मार्केट यार्डवरून भाजीपालाचा व्यवसाय करत होतो। तो विकून येत असताना स्वारगेट मार्गे केडगाव टोपल्याला येत असताना 70 प्रकार घडला। त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी व्हायला हवी होती। पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे। न्यायदेवतेवर पण पूर्ण विश्वास आहे। ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे। जो काही ह्या गोष्टीनंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे, पण ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। सखोल चौकशीनंतर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य आहे। आम्हाला त्याचा अजिबात वाईट वाटणार नाही, पण ह्या घटनेची सखोल चौकशी व्हावी। ही घटना खरंच सत्य आहे की नाही। मीडियाने 3 दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली, तर आता चौकशीनंतर मीडियाने नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी। जो काही व्यवस्थित तपास करून जे काही सत्य बाजू आहे ती समोर यावी। तपास व्हायची त्यांची मागणी आहे। म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवत आहेत काही लोक, आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच पत्रकारांनी मदत केली, चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे। तर त्यांचं तेच म्हणणे, आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडता हे सगळं न्याय यंत्रणेवर, न्यायदेवतेवर सोडून द्यावं, पोलीस यंत्रणेवर सोडून द्यावं असं यांचं म्हणणं आहे। म्हणजे यांना जो तुम्ही केलंच असेल गावात त्रास, या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आहे। गावातल्या लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे। आमच्याजवळ आमच्याशी संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांची अजिबात इच्छा नाहीये। तुमच्या भावासोबत बोलू झालं का? घटनेनंतर नाही झालं। त्याच्या बँक खात्यात ₹251 शेवटचे काही ट्रान्झॅक्शन बघितले नाही पाहिजे। काय काम करायचं, तुमच्या घरी यायचं का, कामाला कुठे होता, घटनेच्या अगोदर जॉब काय? तो भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा। कुठे गावाकडे? तो गावाकडनं उचलायचा, मार्केटला आणायचा। त्याच्या 6 गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात तो निर्दोष मुक्तता आहे त्याची। हो, माहिती आहे। तुम्ही आता म्हणालात की त्याला पुढे तपास योग्य झाला आहे,
मान्य आहे. असं का वाटतं तुम्हाला की सगळे तो जरी भाऊ जरी असला तो गुन्ह्यात जर दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हो, तो घरी आला होता पण आमचं काही बोलणं झालेलं नाही. तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठीमागच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडंसं बदनाम झाल्यामुळे फारसं काही मी त्याच्यासोबत बोलत नव्हतो. नाही पैशाचं माझं स्टेटमेंट कुठेही मला मीडियाने दाखवावं. माझं स्टेटमेंट पैशाचं नव्हतं. नाही पैशाचं स्टेटमेंट पैशाचं स्टेटमेंट माझं नाहीये. उगाच ते माझ्या खात्यावर आणि ते सांगतो. सकाळी सुद्धा एखादा फोन आला होता मला सकाळी काय नाही असं झालं ते बोलतोय तो अक्षरशः तो दारू पिऊन बोलत होता. तर तेच आम्ही सांगतोय की काय व्हायलंय की सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यासाठी मग हे आले आणि कोर्टात मी जे काही बोललो आहे किंवा जे काही असेल तो पुढं तपासाचा भाग. नाही आता आरोपीशी जे काही बोलणं झालेलं असेल ते जर मी इथं सांगितलं तर तो पुरावा नष्टाचा भाग असेल. तर आज फक्त इथे जे आहे मी आणि आमची दोघांची कॉन्फरन्स नाहीये. आमची म्हणणं आहे की आम्ही तर तुमच्या समोरच उपलब्ध आहोत. इव्हन दो आमचा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे की आरोपीची जी बायको आहे ते स्वतः प्रेस कॉन्फरन्स साठी आमचं हे अजून चर्चा वगैरे बोलणं आमचं चालू आहे. तर मला असं म्हणायचंय की बघा मी तर तुमच्या समोरच आहे. माझे मित्र पण इथं समोरच आहे. परंतु तुम्हाला आता ही जी 2 लोक दिसत आहेत ह्यांच्यावर जर फोकस केलं तुमचं अजून बरेच मिळतील. मी तर इथं त्या ताईला निश्चितच आम्ही प्रेस कॉन्फरन्स आणण्याच्या प्रयत्नात आहोत. म्हणजे ती आज खूप दुःखात आहे. तिचं दुःख जे आहे ती फक्त ती समजू शकते. तर आमचं नक्कीच चालू आहे तिच्या आपल्यासमोर आम्ही हजर करू आमचं पूर्ण. ह्याचं उत्तर स्वतः हे देतील. सोमवारी संध्याकाळी घराच्या बाहेर पडला अगोदर हे उत्तर घेऊ ना. त्यांचा वकील कोण आहे? सोमवारी संध्याकाळपासून दुपारी घरी आला घरच्यांनी तुम्हाला काय सांगितलं? तुमचा भाऊ जो आहे सोमवारी संध्याकाळी 2 वाजता घराच्या बाहेर पडला आणि मंगळवारी 2 वाजता तुमच्याकडे आले आले तो प्रकार केला. तो प्रकार केल्यानंतर प्रकार घडल्यानंतर सकाळी 10च्या दरम्यान तो घरी आला. त्याच्यानंतर दुपारी 1च्या दरम्यान तो बाहेर पडला. गावकऱ्यांकडून आम्हाला एकदम हीन वागणूक मिळते. त्याच्यानंतर हे व्यवस्थित होईल असं वाटत नाही आम्हाला. आता सदरचे प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यावर आम्ही काही बोलू शकत नाही. फक्त आमचं एवढं म्हणणं आहे आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा पण तो एक मुद्दा आहे की आम्हाला ज्या प्रकारे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येतात आमच्या विरोधात ते चुकीचे आहे. आम्ही आमची कायदेशीर बाजू मांडण्याचा आम्हाला वकिलांना अधिकार आहे आणि राहिल्या गोष्टी त्याला शिक्षा मिळण्याची जर त्याने काही चुकीचं केलं असेल तर त्याला शिक्षा मिळावी. ज्यांना एक चुकीचे केलं असेल ते पण कोर्टासमोर सत्य येणारच आहे. म्हणून आम्ही आज रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे मांडलेले आहेत की आम्हाला सदरचे केस लढता वेळी आम्हाला पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे जेणेकरून आम्हाला पण आमचे संरक्षण व्हावं ही आमची माननीय पोलीस साहेबांना आयुक्त साहेबांना विनंती. सगळं सोशल मीडिया फोन सुद्धा काय म्हणजे चालूच आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे. आम्ही फक्त आमचं कर्तव्य बघा शेवटी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जे आरोपीने सांगितले तेच बाजू आम्ही मांडली. असं कुठलाही आम्ही असं एक्स्ट्रा बोललेलं आहे. हा बाकीचे अजून त्याच्यामध्ये अजून वकील आहेत. आम्ही दोघंच नाही आहेत अजून पण दुसरे वकील पण आहेत. त्यांनी काय त्यांची भूमिका मांडली माध्यमांसमोर त्याबद्दल आम्हाला माहित नाही. पण आमची जी भूमिका आहे ती आम्ही कष्ट केली. आमचे दोघं हा हे बघा त्यांचे भाऊ होते द्या उत्तर द्या. समजा तुम्ही त्यांना बोलू द्या. ऍडव्होकेट वाजिद खान साहेब आणि ऍडव्होकेट सुमित पोटे साहेब. हो आहे
एक कॉपी सगळ्यांना आम्ही देतो, माझे मित्र देतो. कॉन्फरन्स झाली की माझे मित्र शिवम ते तुम्हाला कॉपी आर्थिक व्यवहार, ठीक आहे. दुसरी गोष्ट लोकेशन सेम असलेलं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आरोपी आणि पीडित तरुणी हे एकमेकांना ओळखतात. या तिन्ही नरेटिव्ह बद्दल तुम्ही अधिकृत वकील म्हणून या तिन्ही गोष्टींवर काय लावा? नाही आता करू शकत नाही, कारण आज तो विषयच नाही. आज या ठिकाणी जे आम्ही आलेलो आहे, आता तुम्ही जे प्रश्न विचारताय की आजच्या गोष्टी ही ती वेळच नाही, जागाच नाही. मला उत्तर द्यायला खूप आवडतं, ही जागाच नाही. आज आमची कॉन्फरन्स साठी आज मी अगोदर पण बोललो की त्याचा भाऊ, आरोपीचा भाऊ या ठिकाणी आलेला आहे. त्यांना काय अडचण आहे आणि आम्हाला काय अडचण आहे आम्ही सांगितलं. आणि सर एखादी केस लढताना म्हणजे मी वकील आहे, मी ती केस जसा आज तुम्हाला प्रश्न विचारताय मी थोडाफार गोंधळतो किंवा घाबरतो. त्याचं कारण काय की मला एक दबाव, 4 लोक उठून मारतील, केस असेल जर कोर्टात भीड होते, अक्षरशः कोणी उचलून मारून टाकेल, घरी भाजी आणायला निघालोय तर तो बलात्कारीचा वकील, अशा ज्या थ्रेटनिंग आहेत, वकील केस लढताना तो फ्री माहिती करावा. सर मी सांगतो तो नीच कसा त्याला वकील मिळू शकतो, मग दुसऱ्यांना का मी नीच कसा मध्ये का त्याला वकील मिळू शकतो, मग याला वकील का नाही? जसं तुम्ही पत्रकार आहे, आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही आमची बाजू मांडतात, त्या ताईची बाजू मांडतात, तुम्ही काय करतात भेदभाव करत नाही. मग तुम्ही मला भेदभाव करायला का लावताय की नाही मी याची केस घ्यायची, मी आम्ही माझे शाजीशा आम्ही त्यांची केस घ्यायची नाही असं तुम्ही का करताय? माझं ते म्हणणं. आमचं म्हणणं आहे सर आम्हाला केस लावताना फ्री माइंड करू द्या. न्यायदेवता सक्षम आहे, भारतीय न्यायदेवता एवढी सक्षम आहे की ती ठरवेल काय पुरावा होता, ती काही बसमध्ये गेली नाही गेली, ह्या माणसानं जीपे केलं नाही केलं, जे काय असेल पोलीस यंत्रणा सक्षम आहे. दॅट इज पार्ट ऑफ ट्रायल. हा विचार द्या, सांगा ना सांगा. हे काय बिलकुल तर पहिले 3 दिवस तो सापडत नव्हता, त्याच्यामुळे कंटिन्यू दत्ता गाडे आरोपी हे न्यूज चॅनलला चाललं. त्याच्यामुळे गावकऱ्यांना पण वाटलं आधीचे गुन्हे असल्यामुळे कदाचित असं होऊ शकतं. तुमच्या भावाने आत्महत्या केली असं देखील समोर आलं होतं, प्रयत्न केला असं तुम्हाला काही वाटतंय का? त्यांनी 3 वेळा आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला? माझी भेट झालेली नाही, मी त्याला पाहिलं नाही, त्याच्यामुळे मला सांगते. पोलिसांनी तुम्हाला काय विचारपूस केली, काय बोलते? पोलिसांनी विचारपूस केली तो कुठं असेल आणि कुठे मिळून येईल. हो आले होते. काही नावाचे होते, तुमचे अधिकृत वकील कोण आहेत? तुमचे अधिकृत वकील म्हणतात त्यांनी पैसे अधिकृत वकीलचे नाव सांग. झाले सर छान. नाही हे दोघं कुठे नावाचे कोणती बाहेर सगळ्या माध्यमांना सांगताय की 7.5 रुपयाचा व्यवहार झाला, त्याच्या विरुद्ध केलाय. कोठे तुमचे अधिकृत वकील आहेत आणि त्याचं नाव माहिती दिली की पैसे घेतले आणि व्यवहार झाला नाही काय मोठे वकील पण आहेत. मोठे पण आणि ते एक चांगले वकील आहेत. कुणी आलं तरी लढणं हे काम आहे, जो आरोपी आहे त्याची बाजू मांडणं काम आहे. मी कुठल्याही वकिलाला नाव ठेवणार आला नाही पाहिजे. त्यांनी काय सांगितलं पण त्यांच्या मताविषयी मत असतं. त्याच्याशिवाय बाहेर होते त्या मुलीचे का मांडले? त्याचं उत्तर ते देतील, त्याचं उत्तर ते देतील. आणि मी ते सांगितलं उत्तर द्यायला मी एथिक्स मध्ये बघतं का जे तुम्ही कोर्टात केलेलं नाही 7,500 रुपये ते तुमच्या सहकारी वकिलांनी बाहेर सांगितलं माध्यमांना की त्या मुलीला 7,500 त्यांचं जे काही मत आहे त्या बाबतीत तेच उत्तर देऊ शकतात. त्यांनी का दिलं मी देऊ शकत त्यांचं ते मत होते, त्यांचे जे आमच्या याबद्दल कुठलीही चर्चा झाली नाहीये आणि जे आम्ही आर्ग्युमेंट केले तेच आम्ही मानतो. तुम्ही सहमत आहात का? मी त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही, सहमत आहात. नाही, म्हणून तेच म्हणतो ना मी. आम्ही सांगू शकत नाही. या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचारावं अशी नम्र विनंती. दोन्हीमध्ये समन्वय नाही का? मग तुम्ही हे सांगणार ते सर मिळतील का सरांना विचारावं आपण अशी नम्र विनंती. हा प्रश्न ज्याचा आहे त्याला विचारावं. समन्वय आहे असल्यामुळे चांगला वकील म्हटलं, मी कुठं म्हणलं की चांगलेच आहे. कुठलाही वकील चांगला असतो, प्रत्येक वकील हा चांगला आहे.
त्याचं उत्तर, त्याचं जे काय असेल ते आम्ही जे काही ठरवलं असेल ते त्याचं उत्तर द्यायचं. आम्ही नाही सांगू शकत, जे काय असेल काम असेल ते असेल. आम्ही बोललो एखाद्या कुठल्याही केसमध्ये जो युक्तिवाद कोर्टात झाला तोच बाहेर माध्यमांना सांगा जो युक्तिवाद आज झालाच नाही तेही बाहेर येऊन त्याचं उत्तर ते देतील. या केसचं बोलतच नाही कुठल्याही केसमध्ये जनरली. मला बघावं लागेल सर, आपण जे म्हणतायत मी निश्चित त्याच्यावर एखादा चांगला व्हिडिओ पण बनवेल. माझ्या असतात कधी कधी व्हिडिओ मी नक्की टाकेल. पण तुम्ही तिघांनी मिळून संशयित आरोपीची बाजू मांडली, त्यात एका वकिलाने ती बाजू मांडली पैशाची, पण त्याच्यावर आम्ही बाहेर येऊन माध्यमांना माहिती नाही आतमध्ये बोललो त्याच्यावर डिस्कशन परत झालं नाही. तो आता तुम्ही जे सांगताय तो तपासाचा भाग आहे, ते आम्ही नंतर बोलू. 12 मार्च पर्यंत त्याला पीसी आहे. 12 मार्च त्याला समोर नवीन दावा सांगता येत नाही, कारण सुरक्षा यंत्राचा जो भाग आहे. बोल सर. 1 तारखेच्या दिवशी पण ज्या दिवशी आणलं रिमांडच्या वेळेस त्या दिवशी पण न्यूज पण व्हायरल झाली होती की त्याला व्हीसीवर आणणार सुरक्षेच्या कारणास्तव, पण नंतर परत त्याला फिजिकली आणलंय. तर 12 तारखेला त्याला फिजिकली आणता का व्हीसीवर आणता हे आता ते आपण सांगू शकत नाही. आता कुठला नवीन दावा आहे? नाही काहीच नाही. आता नाही माझा दावा प्रविष्ट एवढाच आहे की जगू द्या, जगा, हे मॅटर आम्हाला फ्री माइंड चालू द्या सुरक्षा संदर्भात. अहो एवढंच कशाला तुला भाजीला घेऊन गेलो ती म्हणते मी नाही तुझ्यासोबत जा. तर जगू द्या फक्त. ज्यावेळेस मी सीसीटीव्ही पाहिले त्याच्यानंतर माझ्या पण असं लक्षात आलं की हे प्रकरण वेगळं पण असू शकतं. मी बोलत नव्हतो म्हणजे फारसं काही बोलत नव्हतो, फारच बोलत नव्हतो असं नाहीये. जर ज्यावेळेस तो आपला कुणी व्यक्ती दुश्मन असो किंवा भाऊ असो, जर त्याची बाजू सत्याची जर असेल तर ती उचलायला हवी. म्हणजे नाही तसं नाही, पण अजून न्यायालयीन कोर्टाने तपास निकाल दिलेला नाही. तुम्ही काय म्हणता बाजू घेतल्यानंतर घ्यायला पाहिजे. आता तुम्ही बाजू घेताय याचा अर्थ ते म्हणणं असेल तरी केलं नाही, त्याला फसवलंय, म्हणजे कसं फसवलंय ते सांगा. जे फसवलंय ते तपास यंत्रणा समोर आणेल. तुम्ही कसं म्हणता व्यवहार झाले पाहिजे. त्यांच्या बाजूचे जे वकील आहेत तुम्ही त्या दिवशी बोलताना म्हणता की आर्थिक व्यवहार झाला, 7,500 रुपये कॅश दिले, तर हे तुम्ही आरोपीशी बोलला त्यानंतर तुम्ही बोललाय काय? मी असं कुठलंही स्टेटमेंट त्या दिवशी दिलेलं नाही. माझे दाखवा. मी एवढं सांगू शकतो की त्यांच्या हप्त्यामध्ये जे झालंय ते संमतीने ज्या आरोपीने मला सांगितलं तेच मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता. आर्थिक घेवाणदेवाण आणि पैसा संदर्भात मी कुठेही स्टेटमेंट केलेलं नाहीये. असेल तर मला दाखवा. दाखवावं. बाहेर माध्यमांना सांगितलं तर तुम्ही एथिकल प्रॅक्टिस मध्ये हे तुमच्या बसतं का की ज्या गोष्टी आर्ग्युमेंट मध्ये सांगितलेलं नाही त्याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टी कोर्टाच्या बाहेर माध्यमांसमोर आतमध्ये बोलला असतो. मी तेव्हाही नाही बोलू, आताही नाही बोललो. मी कुठलाही शब्द बोलत असताना मोजून आणि वापरूनच बोलतो. कारण का मी कायद्याचा आदर पालन करणार. प्रेस कॉन्फरन्स घेताना मी आत्ताच बोलतोय की मी न्यायदेवतेवर विश्वास ठेवून आहे हे सुद्धा आता सांगितलं. आता फक्त ह्या कॉन्फरन्स मध्ये आमचा जो टॉपिक आहे तो हाच आहे की जे त्याचे घरचे आहेत त्यांना होणारा त्रास आणि मला आणि माझ्या मित्रांना होणारा त्रास आम्हाला कंटिन्यू, मला तर भरमसाठ फोन चालू आहे. इव्हन दो मी मोठी करायची काही हँडल करायचं असं आहे. आणि त्यासाठी आम्ही सीपी साहेबांना हे सुद्धा दिलंय की पत्र दिलंय बाबा आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या. त्यासाठी मी ज्या प्रकारे मी सांगतो ना, एक मिनिट. ठीक आहे, बोला. माझे आई वडील, माझ्या भावाची बायको प्रचंड मानसिक धक्क्यात आहे आणि कुणी गावकरी, नातेवाईक, शेजारी आमच्याशी कुठलाही संबंध ठेवण्यास तयार नाही. बहिष्कार टाकला असं म्हणायचं. हो, तुम्हाला वाटत नाही हो, ते प्रकरण तर 100% चुकीचं आहे, पण त्याने ते केलंय की अजून सिद्ध नाही झालं. बरोबर. तुमच्या भावावरती 6 बिल दाखले नगर उल्ह्यामध्ये शिरोळमध्ये त्याच्यात 5 महिला फिर्याद आहे आणि त्या सगळ्या केसेस मध्ये एका केस मध्ये शिरोळमधल्या गाडीमध्ये लग्न बसून त्याने महिलेकडे बटाटे मागितले. त्या महिलेनं गाडीवर दगड मारला.
संदर्भात सुद्धा आहे. सगळे जेवढे गुन्हे दाखल आहेत ते 90% गुन्ह्यांमध्ये फिर्यादी महिला आहेत. यांच्याबरोबर त्यांनी या अशा पद्धतीची चेन स्नॅचिंग केली आहे, ती दाखवली आहे, दिवे मारायची धमकी दिली आहे, काही ठिकाणी सेक्शुअल असॉल्ट केले. एका गुन्ह्यानंतर त्याच्याकडे रिव्हॉल्वर होतं अशी फिर्यादीमध्ये होती. तुम्हाला या सगळ्याची कल्पना होती का तुमचं काय करतं किंवा कुठले सुरू असतील तुमच्याशी बोलत असतील वकील असतील तुम्हाला याची काही कल्पना होती का नव्हत्या? कशाची कल्पना? गुन्हे दाखल झाल्यानंतर समजलं आम्हाला. 2019-20 चे गुन्हे असते 5-6 वर्षापूर्वी माहिती आहे तुम्हाला असं काही झालं? हो. या गुन्ह्याची माहिती आम्हाला आहे. आपलं परिचय आपलं मी आरोपी दत्तात्रय गाडीला मानस मुलगा आहे. वाल्मिक खंड तर यात तुम्ही आता विचार 5 गुन्ह्याची माहिती आहे का? तर त्या गुन्ह्यात मी स्वतः जामीनदार आहे, मी सोडवले आणि त्यावेळेस ही 5-6 गुन्हे कशी एकदा केलाय, परत 2 महिन्यांनी केलाय, 3 महिन्यांनी केलाय, गुन्हा आज नाही अजिबात. त्याला एका गुन्ह्यात त्याला उचललं, तो शहीद म्हणून उचलले त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अजून 4-5 ठिकाणी ते चोरीचे मिळालेले नाही गुन्हे सगळे त्याच्यात टाकून दिले. हात होता आणि एका गुन्ह्यातून निर्दोष मुक्त झालाय. या लेडीज जे आहे ते पूर्णपणे समोर जायचे ही व्यक्ती नव्हती ती चोरी करणारी असं मी माननीय न्यायालयाला समोर सांगितलं. आणि यांनी मगाशी विचारलं की नाण्याची दुसरी बाजू काय, नाण्याची दुसरी बाजू काय झाले की सोशल मीडियावर सगळीकडे गाजवले नाराज असं काही घडलेलं नाही. नाराज आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला कळते ती पूर्ण लेडीजने त्याला घेऊन गेली. हो, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवते ते आम्ही बघितलं. हो की ती लेडीज आधी पुढे गेली नंतर हा मागून गेलेला आहे आणि त्या कॅमेऱ्यात क्लिअरिटी पण नाही. बाजूने नाही बोला तुम्ही म्हणता की लेडीज त्याला घेऊन गेली त्याच्या बाजूने बोलताय बरोबर ना. परत दुसऱ्याला म्हणते त्या कॅमेऱ्यात क्लिअरिटी नाही परत कसं दिसलं की त्याला घेऊन गेली. म्हणून मला ते सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्ही आज ती मुलगी बसलेली असताना तिच्या शेजारी एक मतार बसलेला होता तेव्हा कोण तिथं जाऊन बसलाय तुम्ही कुठलं सीसीटीव्ही बघितलं मुलगी त्याला घेऊन गेली ते दाखवलं ना सोशल मीडियावर दाखवले गेले सगळ्याच मीडियाला दाखवले गेले. त्या 5 दिवस तो नाराज दाखवले गेले नाही का. त्या मुलीला कुठले कपडे फाटलेले नाही किंवा आपण आरडाओरडा केली सुशिक्षित आहे नाही ती सांगितली नाही ना. बस मध्ये तुम्ही होतात का तिने आरडाओरडा केला नाही आम्ही नव्हतो. तुम्ही कसं म्हणता काय झाले ते आधारावर बोलताय? नाही तुम्ही कशाच्या आधारावर बोलताय? त्यांनी बस मध्ये आरडाओरडा केला नाही ना केलं. कोण म्हणतो पुरावा आहे का तेच विचारता कोण म्हणाल तुम्हाला? नाही माझी मदत आहे 3 तासाने जाऊन किती 9 वाजता केली कोणत्या मित्रांना सांगितलं की त्या आरोपीने गळा दाबला हो. गळा दाबल्यावर एखादी बाई आवाज करते का? गळा दाबला तुम्ही की 5 मिनिटांनी 3 मिनिटांनी आलेली दम दिला होता बाहेर पोलिसांनी मारून टाकली होती. कोणी त्या आरोपीने दम दिला होता बाहेर पोलिसांनी आरडाओरडा केला मारून टाकली. एखादी बाई बोलेल का आता दम दिल्यावर बोलेल? बोला आता तुम्ही जे सांगताय तुम्हाला कुठून कळालं आधी तुम्ही काही आधी सोशल मीडियावर सांगता सोशल मीडिया हा काही न्यायालयाच्या समोर बरोबर एकदम बरोबर. मी आरोप करताय की ती मुलगी त्याला घेऊन गेली तर तसं तुमच्याकडे काही पुरावा आहे का? प्रत्येक कॅमेऱ्यात दाखवले ना सोशल मीडियावर किती सोशल मीडियाचा पुरावा कोर्टात मान्य होतो का? नाही होतो ते न्यायालयासमोर सोशल मीडियाचा सीसीटीव्ही दाखवतो सगळ्या चॅनलला दाखवलं एकाही चॅनलला ते सीसीटीव्ही दाखवलेलं नाही ते काही चॅनलला दाखवलेलं ते दाखवते रोज आम्ही बातम्याला तेच बघतोय सगळे तुम्हाला एकाही चॅनलला ती मुलगी बसमध्ये दाखवतो सीसीटीव्ही दाखवलेलं नाही. सगळ्या माध्यमांमध्ये त्यांना विचारा आणि तुम्हाला माहिती असं नाहीये की ज्यामध्ये मुलगी पीडित तरुणी आरोपी सोबत तिथून दाखवलं तुम्ही कशाची माहिती देणार? तुमच्याकडे काही पुरावे असतील तर तुम्ही पुरावे आम्हाला द्या. आता या ठिकाणी मलाही उत्तर देता येतं त्यांनी दिलेलं आहे तो आता पुढचा भाग आहे. प्रेसचा जो वेळ आहे तो संपत आलेला आहे त्यामुळे महत्वपूर्ण प्रश्न आपण करावे आणि आपण सोपं असं मला वाटतं. मी सांगितलं फक्त संरक्षण आणि जे काही सोशल मीडियावर लोकांनी चालू ते चालू नये. पोलीस यंत्रणा आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता आहे आणि राहील. त्यामुळे आमची फक्त एवढी मागणी आहे की जे लोक आहेत बरोबर त्यांनी हे चालू